नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज असरोडकर. आजचा विषय आहे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पदवी संदर्भातला. त्यांची जी शैक्षणिक पदवी आहे त्याची माहिती काही लोकांनी मागितली होती आणि तो विषय गेली 10 वर्ष सुरू होता. दिल्ली उच्च न्यायालयाने नरेंद्र मोदींची सुटका केली आहे. आता त्यांच्यावरती ह्या पदवी संदर्भातली कुठलीही सविस्तर माहिती देण्याचं बंधन राहिलेलं नाहीये. एक प्रकारे ह्या सगळ्या तणावातून त्यांची मुक्तता झालेली आहे. गुजरात विधानसभेची निवडणूक जी 2007 साली झालेली होती त्यामध्ये नरेंद्र मोदी उमेदवार होते. त्यावेळेचं जे प्रतिज्ञापत्र त्यांनी केलेलं होतं त्यानुसार त्यांची शैक्षणिक अर्हता ही पदव्युत्तर शिक्षणाची होती. 2012 साली त्यांनी निवडणूक लढवली. त्यावेळेला सुद्धा नरेंद्र मोदींची शैक्षणिक अर्हता ही पदव्युत्तर शिक्षणाची होती. याचा अर्थ स्पष्ट आहे की 2014 साली जेव्हा ते भारताच्या प्रधानमंत्री पदाचे दावेदार बनले तर त्याच वेळेला त्यांनी काहीतरी गोलमाल करून खोटं नाटक करून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे जोडून घेतलं असं काही दिसत नाहीये. 2012ला 2007ला जर त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांचं शिक्षण हे पदव्युत्तर दाखवलेलं असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे. 2 अर्थ होतात की एक तर त्यांचं जे शिक्षण झालेलं आहे पदव्युत्तर शिक्षण ते 2007च्या पूर्वीचं आहे किंवा ही पदवी लावून घेण्यासाठी जर खरोखरच काही गोलमाल झालेलं असेल तर ते सुद्धा 2007च्या पूर्वीचं आहे. इथे आश्चर्यकारक गोष्टी काय आहेत की असं 2007च्या आणि 2012च्या निवडणुकांमध्ये जेव्हा प्रतिज्ञापत्र सादर केलं जातं शिक्षणाबद्दलचं त्याच वेळेला त्याच काळातल्या नरेंद्र मोदी यांच्या काही मुलाखती आपल्याला व्हिडिओ स्वरूपामध्ये सापडतात. त्याच्यामध्ये ते समोरच्याला मेरी स्कूल तक पढाई हुई है असं ते सांगतात. तर स्कूल तक पढाई म्हणजे मग त्याच्यात पदवी आणि पदव्युत्तर येत नाही. आता नवीन नरेंद्र मोदींनीच आणलेलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याच्यामध्ये 3री 5वी 7वी हे पदवी पदव्युत्तर असेल तर आपल्याला माहीत नाही. परंतु त्यावेळेचं जे शैक्षणिक धोरण होतं तर त्याच्यामध्ये स्कूल एज्युकेशन शालेय शिक्षण जे आहे ते माध्यमिक 10वी पर्यंत आणि उच्च माध्यमिक हे 12वी पर्यंत होतं. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण त्यावेळेच्या शैक्षणिक धोरणामध्ये शालेय नव्हतं, ते महाविद्यालयीन होतं. म्हणजे त्यासाठी महाविद्यालयात जावं लागतं, महाविद्यालयातले तास तिथे उपस्थिती दर्शवावी लागते, तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडे हॉल तिकीट असावं लागतं, तुमचं नोंदणी झालेली असली पाहिजे विद्यार्थी म्हणून. हे सगळं महाविद्यालयीन स्तरावरती करावं लागतं. समजा तुम्ही थेट महाविद्यालयामध्ये नियमित विद्यार्थी म्हणून तुम्ही जात नसाल आणि दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही हे सगळं करत असाल तरी तुमची नोंदणी होणं विद्यार्थी म्हणून हे आधी सगळ्यात प्राथमिक जी गरज आहे ती ही आहे. आणि ती नोंदणी झाल्यानंतर मग तुमची जी लेक्चर्स असतात ती तुम्ही अटेंड करावी अशी काही व्यवस्था किंवा तुम्ही स्वअध्ययन पद्धतीने तुम्ही शिकत आहात तरी सुद्धा परीक्षेचा फॉर्म हा तुम्हाला भरावा लागतो. तुम्हाला परीक्षा क्रमांक मिळतो, तुम्हाला परीक्षेचं ओळखपत्र मिळतं, तुमचं कुठे ना कुठेतरी केंद्र असतं. त्या केंद्रावर मात्र तुम्ही जाता. जरी तुम्ही दूरस्थ शिक्षणात सुद्धा घरी बसून तरी अभ्यास केला तरी घरी बसून परीक्षा देण्याची पद्धत अजूनपर्यंत भारतामध्ये आलेली नाहीये. त्यामुळे तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षा केंद्रावरती जाऊन परीक्षा दिलेली असेल. नरेंद्र मोदींच्या बाबतीत काय झालेलं, नरेंद्र मोदी हे त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार एक जागतिक स्तरावरचे प्रचंड लोकप्रिय असे प्रधानमंत्री आहेत. मात्र अशा प्रधानमंत्र्याला मी शिकवलं होतं, माझ्या वर्गामध्ये होते पदवीच्या वेळेला किंवा पदव्युत्तर शिक्षणामध्ये मी त्यांचा लेक्चरर होतो असं सांगणारा भारतामध्ये एकही प्राध्यापक पुढे आलेला नाही. त्यांची जी डिग्री जी दाखवली जाते ती एंटायर पॉलिटिकल सायन्स अशा विषयाची होती. एंटायर पॉलिटिकल सायन्स हा भारतामध्ये कुठल्याही विद्यापीठामध्ये विषय शिकवला जात नाही. संपूर्ण भारतातले ते एकमेव विद्यार्थी असल्याची टीका त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावरती केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे कुठे जर लेक्चर अटेंड करायला गेले असतील तर तिथे अमुक कुठल्या विद्यार्थ्यांनी देशभरातल्या अजून की नरेंद्र मोदी हे पदवीच्या किंवा पदव्युत्तर शिक्षणाच्या वेळेला माझ्या वर्गात असायचे, आम्ही मागे पुढे बसायचो, बाजूला बसायचो, कोपऱ्यात बसायचो असं सांगणारा देशभरातून एकही विद्यार्थी पुढे आलेला नाही.
परीक्षेच्या वेळेला दूरस्थ शिक्षण आहे, घरी बसून अभ्यास केला, परंतु परीक्षेच्या वेळेला नरेंद्र मोदी हे माझ्या पुढे बसले होते, मागे बसले होते, बाजूला होते, आम्ही एकाच वर्गात होतो, असं सांगणारा एकही विद्यार्थी संपूर्ण भारतामधून पुढे आलेला नाहीये. हे त्यांची जी पदवी आहे ती 1978ची आहे आणि पदव्युत्तर शिक्षण जे आहे ते 1983चं आहे. हा विषय का पुढे आला तर जोपर्यंत नरेंद्र मोदी गुजरात स्तरावरचं राजकारण करत होते त्यावेळेला हा कधी विषय आला की नाही आला ते दिसत नाहीये फारशी त्याच्याबद्दलची माहिती. परंतु जेव्हा ते प्रधानमंत्री पदाचे उमेदवार झाले आणि 2014ला त्यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा ते एक चर्चेतलं व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र आणि सगळ्याच गोष्टी बाहेर मोठ्या प्रमाणावर त्याची चर्चा झाली आणि त्या प्रतिज्ञापत्रातून ही सगळी माहिती पुढे आली की त्यांचं 78ला पदवी झालेली आहे, 1983ला त्यांनी पदव्युत्तर शिक्षण सुद्धा घेतलेलं आहे. काही खोडसाळ मंडळी असतात आपल्या देशामध्ये, त्यांना असं वाटतं की हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, मग त्यांची पदवी खरोखरच झालेली आहे का. नरेंद्र मोदींच्या काही लोकांनी मुलाखती पाहिलेल्या असू शकतात ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मेरी स्कूल तक पढाई हुई आहे. तर त्यामुळे एक उत्सुकता म्हणून काही कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराच्या मार्फत ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. माहिती अधिकारामार्फत प्रयत्न केल्यानंतर माहिती आयोगाने दिल्ली विद्यापीठाला आदेश दिले की तुम्ही ही माहिती दिली पाहिजे. परंतु दिल्ली विद्यापीठ काय माहिती देत नव्हतं. त्यांना त्याच्यामध्ये ती सगळ्या खाजगी जो असतं प्रायव्हसीचं उल्लंघन वाटत होतं. अशी माहिती देणं म्हणजे का वाटत होतं आय डोंट नो, परंतु दिल्ली विद्यापीठाला वाटत होतं. तर त्यामुळे त्यांनी माहिती द्यायला नकार दिला. प्रकरण अपिलात गेलं. माहिती अपिलात गेल्यानंतर मग केंद्रीय माहिती आयोगाने हे सगळं असं प्रक्रिया झाल्यानंतर केंद्रीय माहिती आयोगाने दिल्ली विद्यापीठाला आग्रह केला, आदेश दिले माहिती देण्याचे, तरी सुद्धा दिल्ली विद्यापीठ काय माहिती देत नव्हतं. ज्या वेळेला आयोगाने त्याच्यावरती जोर लावला त्यावेळेला तत्कालीन जे अध्यक्ष होते आयोगाचे ते तिथून जावेत. त्यामुळे त्यांचा 5 वर्षाचा कालावधी हा 3 वर्षाचा होईल असा एक तडकाफडकी कायदा संसदेने करून घेतला आणि माहिती अधिकार कायद्यामध्ये बदल केले आणि त्या अध्यक्षांना तिथून घालवलं. बरं, त्याच्यानंतर सुद्धा आयोग जेव्हा माहिती मागत होतं तर दिल्ली विद्यापीठ आयोगाच्या आदेशाच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये गेलं आणि उच्च न्यायालयामध्ये जवळजवळ गेली 8-10 वर्ष हे प्रकरण सुरू आहे. मोठमोठे वकील केले, लाखो करोडो रुपये याच्यावरती खर्च केले. सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की समजा आता दिल्ली विद्यापीठाचे त्यावेळेच्या बॅचचे काही लोक हे जर नोकऱ्यांमध्ये असतील, 78च्या आणि 83च्या बॅचचे लोक सरकारी नोकऱ्यांमध्ये असतील तर त्यांच्याबद्दल सुद्धा, त्यांच्या पदवीबद्दल खरोखर त्यांची पदवी होती की नव्हती याबद्दल एक संशय आता निर्माण झालेला आहे. उद्या जर कोणी असा अर्ज केला की यांनी जी डिग्री आपल्या नोकरीसाठी लावलेली आहे ती खरी आहे की खोटी आहे, तर दिल्ली विद्यापीठ आता ती माहिती देणार नाही. ती खरी असो खोटी असो तरीही दिल्ली विद्यापीठ आता ती माहिती कोणालाही देणार नाही, कारण त्या बॅचमध्ये नरेंद्र मोदी होते. प्रश्न असा निर्माण होतो की जरी कधी नरेंद्र मोदींनी मुलाखतीमध्ये हे सांगितलं असेल की मेरी स्कूल तक पढाई हुई आहे, परंतु ही शक्यता आहे की त्यांनी मागाहून दूरस्थ शिक्षणाचे किंवा इतर कुठल्या माध्यमातून त्यांनी पदवी घेतलेली असू शकते. मुद्दा हा आहे की एखाद्या देशाच्या प्रधानमंत्र्याची पदवी खरी आहे की खोटी हे जेव्हा देशातल्या नागरिकांच्या मनामध्ये शंका निर्माण होते त्याचं निरसन करणं हे दिल्ली विद्यापीठाचं नव्हे किंवा माहिती आयोगाचं नव्हे, हे नरेंद्र मोदींचं स्वतःचं कर्तव्य आहे की देशातल्या नागरिकांच्या मनातली शंका दूर करावी. त्यांच्या काही अमित शाह वगैरे त्यांची जी खासमखास माणसं आहेत त्यांनी या पदवीची मुन्नाभाईसारखी व्यवस्था केली आणि त्याच्यावर मग पुन्हा प्रश्न निर्माण झाले कारण त्यांनी तयारी व्यवस्थित केलेली नव्हती. 78ला आपल्याकडे कॉम्प्युटर नव्हते पण ह्यांनी डिजिटल प्रमाणपत्र आणलं, ते फॉन्टचा प्रश्न निर्माण झाला आणि मग पुन्हा ती सगळी चर्चा माध्यमात आपल्याकडे नरेंद्र मोदींच्या संदर्भातले कुठलेही प्रश्न विचारू नयेत अशी त्यांनी एक शपथ घेतलेली आहे. कदाचित स्वतःच्या आई वडिलांची शपथ घेतली असेल आणि त्यामुळे ते किती काही झालं तरी ते त्याच्यावरती बोलत नाहीत. नरेंद्र मोदींच्या विरोधात काहीच बोलायचं नाही असा एक निर्धार काही माध्यमांनी केलेला आहे. माध्यमं विकत सुद्धा घेतली गेलेली आहेत. सगळ्या उद्योगपतींनी विकत, ज्या उद्योगपतींना केंद्र सरकार फेवर करतं अशा उद्योगपतींनी ती माध्यमं विकत घेतलेली असल्यामुळे हा सगळा त्यांचा आता आपसातला हितसंबंधित असा मामला झालेला असल्यामुळे वृत्तवाहिन्यांकडून ह्या संदर्भात काही प्रकरण लावून धरण्यात येईल, त्याच्यावरती
प्राईम अवर्समध्ये चर्चा होईल असं काहीही आपल्याकडे घडत नाही आहे. भारत हा मला असं वाटतं की जगातला एकमेव देश असावा की ज्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या शिक्षणाबद्दल नागरिकांच्या मनामध्ये शंका आहे, परंतु त्याचं निरसन ना सरकार करत, ना स्वतः ती व्यक्ती प्रधानमंत्री पदावर बसलेली व्यक्ती आहे ती सुद्धा त्याचं निरसन करत नाही. खरं म्हणजे कुठल्याही नागरिकाला प्रधानमंत्र्यांच्या शिक्षणासंदर्भामध्ये माहिती आयोगाकडे जाण्याचं किंवा दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला अपिलात जाण्याचा काही संबंध नव्हता. ही एक ओपन सगळं खुली माहिती असायला हवी होती. त्याची संपूर्ण माहिती त्यांनी द्यायला पाहिजे होती. नरेंद्र मोदींकडे जर पदवी आहे, नरेंद्र मोदींकडे जर पदव्युत्तर शिक्षण आहे, तर त्यांनी कुठल्या काळामध्ये ही परीक्षा दिली, ते कुठल्या केंद्रावरती त्यांनी ही परीक्षा दिली, त्यांचा परीक्षा क्रमांक काय होता, त्यांच्याकडे मार्कशीट तर असणारच त्याची, त्या मार्कशीटवरती परीक्षा क्रमांक असेल, तिथलं केंद्र असेल लिहिलेलं, तर हे सगळं देशासमोर ठेवायला काहीही हरकत नव्हती. परंतु जशी नागरिकांनी शंका व्यक्त केली तर ती शंका अधिक गडद करण्याचं काम नरेंद्र मोदींचं मौन करत आहे. आणि त्यांचे जे समर्थक आहेत त्यांना तर आपण हात जोडले पाहिजे कोपरापासून. म्हणजे एखाद्या नेत्याचं समर्थक असणं हे काय वाईट नाही आहे, एखाद्या विचारांचं आपण समर्थक असणं हे सुद्धा वाईट नाही आहे. परंतु एखाद्या नेत्याचं किंवा एखाद्या विचारांचं समर्थक असताना आपला मेंदू संपूर्णपणे गहाण ठेवावा हे मात्र निश्चितच वाईट आहे आणि आक्षेपार्ह सुद्धा आहे. मोदींच्या समर्थकांनी ह्याच्यावरती जरूर खरं म्हणजे विचार केला पाहिजे आणि त्यांनी नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्याची हिंमत नसेल तर किमान स्वतःच्या अंतर्मनाला तरी प्रश्न विचारला पाहिजे की ज्या नेत्यावरती आपण इतकं भरभरून प्रेम करतो आणि जो नेता आपल्या मेहनतीतून ह्या देशाचा प्रधानमंत्री झालेला आहे, तो आपलं शिक्षण लपवण्याचा इतका आटोकाट प्रयत्न का करत आहे. आता इथे आणखी एक जोडून गोष्ट सांगायला पाहिजे की नरेंद्र मोदींना परमेश्वराचा अवतार ठरवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत आणि काही दिवसांनी ते कदाचित परमेश्वर असतील सुद्धा, घराघरातल्या देवाऱ्यात ते दिसतील सुद्धा. सध्या अलीकडे अशा पद्धतीने व्यवस्थित सुनियोजित पद्धतीने एका स्वामींना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर त्याच धर्तीवरती नरेंद्र मोदी हे सुद्धा पुढचे देशाचे स्वामी असू शकतात. आणि हा का हे सगळं चाललेलं आहे तर एकदा तुम्ही परमेश्वर झाल्यानंतर तुमच्या कुठल्याच कृतीवरती शंका उपस्थित करायची नसते. तुम्हाला अमुक एक गोष्ट तुम्ही केली असेल का, तुमच्या कथेमधल्या राक्षसाने पृथ्वीवरच्याच समुद्रामध्ये पृथ्वी घेऊन तो लपला असेल का, तर असे प्रश्न धर्माच्या बाबतीमध्ये आणि परमेश्वराच्या बाबतीमध्ये विचारायचे नसतात. आणि नाहीतर मग लोकांच्या भावना दुखावतात. आणि सध्या जे भावना दुखावणारे लोक आहेत तर ते सध्या आता सत्तेवर आहेत, त्यांना सत्तेचं पाठबळ आहे आणि आपल्या भावना दुखावल्या म्हणून त्या झुंडींनी कोणावरही हल्ला करू शकतात, त्यांना मारून टाकू शकतात, त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा होईल अशी खात्री देणारी आता कायदा सुव्यवस्था किंवा न्याय यंत्रणा सुद्धा या देशात आता तितकीशी राहिलेली नाही आहे. त्यामुळे आता दिल्ली उच्च न्यायालयाने ह्या सगळ्या प्रकरणावरती पडदा टाकल्यानंतर म्हणजे तो सुद्धा पुराव्याअभावी निर्दोष सुटका अशा प्रकारचा हा प्रकार आहे आणि तो नरेंद्र मोदींच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये झालेला आहे. आता नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत त्यांनी खरं म्हणजे मोदींना आग्रह करायला पाहिजे, ईमेल पाठवायला पाहिजे, पत्र लिहायला पाहिजे आणि किमान आमच्यासाठी तरी, आमच्या समाधानासाठी तरी तुमच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची माहिती देशासमोर आणा असं त्यांनी आग्रहाने आपल्या लाडक्या प्रधानमंत्र्याला सांगितलं पाहिजे. मोदींच्या समर्थकांनी किमान याच्या पुढे तरी दिल्ली उच्च न्यायालयाच्या जो निकाल दिलेला आहे, जो आदेश आलेला आहे त्याच्या आड लपण्याचा निर्लज्जपणा करू नये.